आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 हवामानाचा अंदाज, वीर धरणाची अपडेट तसेच उजनीची अपडेट आपण पाहणार आहोत। हवामानाचा अंदाज, पुणे सातारा घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी, मात्र आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। एकूणच पावसाचा जोर सध्या कमी असल्याचे सांगण्यात आलेले आहे। अशीच परिस्थिती हवामान खात्याने 2 आठवडे तर किमान सांगितलेली आहे। तर वीर धरणातून पुन्हा विसर्ग चालू करण्यात आलेला आहे। त्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीला निश्चितपणे एक लाईक करा, जेणेकरून सर्वात अगोदर आमच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील। वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला विसर्ग हा काल दुपारी कमी करण्यात आलेला होता, जवळपास बंदच करण्यात आलेला होता। 1100 क्युसेकचा विसर्ग होता। मात्र आता आज दुपारी 1:30 वाजता वीर धरणातून 4637 क्युसेक्स व अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असा एकूण 5737 क्युसेक्स इतका विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व वेळेनुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी सांगितले। तर उजनी धरणाची टक्केवारी जवळपास 100% असून उजनी धरणात 117.17 TMC एकूण पाणीसाठा जमा झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 53.51 TMC आहे। तर उजनीत येणारी आवक ही 7300 असून उजनीतून सर्व योजनांमध्ये जे पूर्वीप्रमाणे पाणी चालू आहे, जसे सिनामाडा योजना 210 क्युसेक, दहेगाव योजना 110 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनल 2550 क्युसेक्स असं चालू आहे। मात्र भीमा नदीपात्रामध्ये कोणताही विसर्ग उजनी धरणातून, जसं पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक सोडतात पण तोही बंद करण्यात आलेला आहे व कोणतंही धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्यात आलेलं नाही। अशाच प्रकारच्या पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी व महत्त्वाच्या जिल्ह्यातील व अतिशय महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील हवामानाचा अंदाज तातडीनं मिळवून आपणापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत।